प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. तशी प्रथाच आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्यावरती एक वाद निर्माण केला गेला. अपेक्षेप्रमाणे म्हणायचं कारण असं की मोदी सरकारच्या विविध निर्णयाच्या बाबतीमध्ये आरडाओरडा करणे असे एक अलिखित धोरण विरोधी पक्ष आणि डावे पुरोगामी लिब्रांडो यांचं राहिलेलं आहे. ह्याच्यामधला आम्ही आवर्जून यासाठी उल्लेख याचा करतो आहोत की विनाकारण वाद केला जातो. कारण असं आहे की हे पुरस्कार भारत सरकारच्या वतीनं दिले जातात. प्रत्यक्ष सत्तेवरती भारतीय जनता पक्ष हे निवडून येण्यापुरतं ठीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्या पदावरती बसते तेव्हा ती सगळ्यांची प्रतिनिधी असते. हे आम्ही यापूर्वीचे सुद्धा काही व्हिडिओमध्ये आवर्जून हा मुद्दा उपस्थित केला होता. हे लक्षात न घेता आणि हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतात. पद्म पुरस्कार भारत सरकारच्या वतीनं देतात, केंद्र सरकारच्या वतीनं, आणि राष्ट्रपती ते प्रदान करतात. पण तरीही वाद तयार केला गेला. आता तुम्ही लक्षात घ्या याची सगळ्याची पार्श्वभूमी काय आहे. 3 पद्धतीचे वाद ह्याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट, हे पद्म पुरस्कार ज्यांना दिले त्यांनी ते स्वीकारले, पण तरीही त्यांना का दिले आणि त्यांनी का स्वीकारले म्हणून तयार केला गेलेला वाद हा पहिला भाग. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यांनी तो स्वीकारला सुद्धा. त्याच्यावरती जयराम रमेश यांनी ट्विट करणे आणि मग बाकीच्या काँग्रेस म्हणजे G23 मधले बाकीचे जे त्यांनी त्यांच्या बाजूनं समर्थन करणे की बाबा पुरस्कार मिळाला, अभिनंदन, असं सगळं ते सुरू झालं. म्हणजे काँग्रेसवाल्यांचं दुखणं हे आहे की काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला तुम्ही अशा पद्धतीचा पुरस्कार देतात. हे राजकीय भूमिकेतून, म्हणजे थोडक्यात अप्रत्यक्षित त्यांना म्हणायचं असं आहे की त्यांच्या आपसामधल्या ज्या मारामाऱ्या चालल्या आहेत, G23 2-2.5 वर्षापूर्वी ज्यांनी पत्र लिहिलं होतं की प्रत्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक घ्या आणि तिथं कोणाला तरी बसवा, जे अजूनही झालेलं नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून आज तागायत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. हा सगळा वाद ज्यांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारले त्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद एक होते. आणि अशा नेत्याला जर तुम्ही पद्म पुरस्कार देणार असाल तर म्हणजे तुम्ही आमच्यातल्या काय जे काही भांडणं आहेत त्याला खतपाणी घालतायत, आमच्यातली जी दरी आहेत वाढवताय वगैरे वगैरे. हा एक. दुसरं, ज्यांनी पुरस्कार नाकारला असे दुसरे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे बुद्धदेव भट्टाचार्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा त्यांचा पक्ष, त्याचे ते मुख्यमंत्री राहिले होते. आता त्यांच्यानंतर तेव्हा जे ते डावे हारले आणि नंतर ममता दिदी सत्ता आली 2011 नंतर, तेव्हापासून आज तागायत डाव्यांना परत त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांचं शून्य होऊन गेलेलं आहे. अतिशय त्यांना म्हणजे मर्यादा पडली. मागच्या विधानसभेमध्ये त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. आता पुन्हा हिची आश्चर्याची गोष्ट अशी की हे विरोध करतायत. आता आम्ही पुरस्कार स्वीकारणार नाही पक्षाचे असे धोरण आहे. आता ह्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की हेच कम्युनिस्ट विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळामध्ये त्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यामध्ये होते. हेच कम्युनिस्ट जेव्हा देवेगौडा पंतप्रधान झाले तेव्हा त्या प्रत्यक्ष मंत्रिमंडळात होते. इंद्रजित गुप्ता ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भारताचे गृहमंत्री झालेले होते. मग अशा वेळी पुरस्कार जाहीर झाले की नाही? हे पद्म पुरस्कार त्यावेळी दिले गेले जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये प्रत्यक्ष सत्तेमध्ये होता. एक तर पाठिंबा द्यायच्या रूपात होता आणि प्रत्यक्ष सत्तेमध्ये सहभागी होता. तुम्ही मंत्रिपद केंद्रामध्ये स्वीकारलेली होती. अशा वेळी तुम्ही पद्म पुरस्कार जाहीर केले होते. मग आता दुसरा कुठला तरी पक्ष सत्तेवरती आहे, त्याच्यातलं पक्ष आणि व्यक्ती बाजूला ठेवा, पण केंद्र सरकार सातत्याने असे पुरस्कार देतं, ते सरकार देतं. याच्यात तुम्ही पण एक वेळ कधी ना कधी त्याचा भाग राहिला आहात आणि तुम्ही आता ते नाकारता आहात. म्हणजे हे जे दुभंगलेपण आहे, वैचारिक दुभंगलेपण, मग तुम्ही अशी का नाही भूमिका घेतली की जेव्हा तुम्ही सरकारला पाठिंबा दिला होता की हे पुरस्काराचं सगळं बंदच करून टाका आणि पुरस्कारच नको, किंवा जर तुम्ही पुरस्कार जाहीर करणार असाल तर आम्ही तुमच्या पक्षाचा पाठिंबा काढून घेऊ किंवा आम्ही सरकारमधून बाहेर पडू. पण असं काहीही झालं नाही. इतकंच नाही, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जेव्हा UPA 1 या डाव्यांचा पाठिंबा होता त्या सरकारला, त्याही सरकारने पद्म पुरस्कार नियमितपणे जाहीर केले. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ह्या सगळ्या डाव्यांचे आणि म्हणजे भाजप विरोधी गटाचे म्हणूया, डाव्यांचे स्पेसिफिक असं म्हणण्याच्या पेक्षा म्होरके असलेले पत्रकार कुमार केतकर जेव्हा संपादक होते त्यांनी पद्मश्री स्वीकारलं. म्हणजे आणि आता तुम्ही नाकारता आहात हे डावे. म्हणजे हे जे त्यांचं जे वैचारिक गोंधळ आहे आणि जाणीवपूर्वक असं काही तयार करायचं आहे. आणि तिसरा जो ह्याच्यातला प्रकार आहे, काही कलाकार, आनंद चटर्जी जे ज्येष्ठ असे तबलावादक आहेत, त्यांचं तर म्हणणं अजूनच वेगळं. संध्या मुखर्जी आणि त्या दोघांनी पण हे नाकारले पुरस्कार.
संध्या मुखर्जींचं काही प्रत्यक्ष वक्तव्य समोर आलं नाही, पण आनंद चटर्जी असं म्हणाले की हा मला पुरस्कार 10 वर्षापूर्वीच मिळाला पाहिजे होता. माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कलाकारांना पण पुरस्कार भेटलेले आहेत आणि आता मी काही हा पद्मश्री पुरस्कार स्वीकारणार नाही आणि दिलगिरी व्यक्त करतो वगैरे. आणि संध्या मुखर्जींनी काही सांगितलं नाही, त्या गायिका आहेत. असे हे तिघा जणांनी पुरस्कार नाकारले आणि एकाने पुरस्कार स्वीकारला म्हणून वाद झाला. असे हे 4 पद्धतीचे 4 व्यक्तीच्या निमित्तानं 3 प्रकार आपल्यासमोर ह्या पुरस्कारातल्या वादाचे समोर आलेले आहे. आता एक गंभीर मुद्दा असा आहे की जो आम्ही वारंवार यापूर्वीसुद्धा स्पष्टपणे व्यक्त केलेला होता की एखादी व्यक्ती त्या म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा जो प्रश्न पंजाबमध्ये समोर आलेला होता, याच्यामध्ये प्रश्न मोदींचा नाही आहे व्यक्ती म्हणून, भारतीय जनता पक्षाचा नाही आहे पक्ष म्हणून. पंतप्रधान पदावरची एक व्यक्ती आहे, तिकडे मुख्यमंत्री म्हणून पदावर एक व्यक्ती बसलेली, गृहमंत्री आहे, त्या ठिकाणचं जिल्हा प्रशासन आहे, केंद्रातलं प्रशासन आहे. या सगळ्यांकडे तुम्ही एक प्रशासन व्यवस्था म्हणून पहा, असा आमचा आग्रह होता. आताही आमचा या पुरस्काराच्या निमित्तानं असा आग्रह आहे की तुम्ही ह्या सगळ्याकडे बघत असताना बाकीचे एखाद्या संस्था पुरस्कार देते आहे, तुम्हाला त्यांची धोरणं पटली नाही, तुम्ही कोणाच्या हस्ते पुरस्कार स्वीकारावा असं पण झालं होतं आपल्याकडे. कोणाच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायचा किंवा नाही हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा एखादी व्यक्ती संविधानिक पदावरती बसलेली असते, दुसरी गोष्ट म्हणजे त्या सरकारने हा निर्णय घेतलेला असतो, त्याला तुम्ही विरोध कसा करता? म्हणजे हे कशी तुलना करतात की तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये सर हा पुरस्कार कसा वापस केला गेला किंवा ती दिलेली पदवी कशी वापस दिली? अरे तो इंग्रज हा परकीय होता आपल्याकडची, त्याप्रमाणे तुम्ही आताची जी सत्ता आहे ती जर एखाद्या पक्षाची म्हणत असाल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. भले राजकीय पातळीवरती आणि निवडणूक लढवत असताना तुम्ही सगळे पक्ष आणि बाकीचं अपक्ष आणि बाकीचं विरोधी पक्ष हे सगळं काही गोंधळ घाला. कुठलाही व्यक्ती निवडून आल्याच्या नंतर तो लोकांचा प्रतिनिधी म्हणून तिथे बसला आहे. खरं तर अतिशय नेमक्या शब्दामध्ये सांगायचं तर तो त्याच्या प्रत्यक्ष मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो असं नाही, तो सगळ्या देशाचा प्रतिनिधी असतो. इतके 135-40 कोटी लोक एका ठिकाणी बसू शकत नाहीत, म्हणून ह्यांच्यापैकी तुम्ही एक विशिष्ट पद्धत तुम्ही लोकशाहीची निवडणुकीची आणली, प्रौढ मतदानाची. त्याच्यामधून काही लोक तुमचे प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेले असतात, ते सगळ्यांचे प्रतिनिधी असतात. तयार झालेलं सरकार हे सगळ्यांचं सरकार असतं. ह्या सरकारचे धोरणं किंवा निर्णय असंख्य गोष्टीच्या बाबतीमध्ये, जसं मागच्याही व्हिडिओमध्ये शर्जील इमामचा आम्ही तो मुद्दा स्पष्ट केलेला होता की हे काही रात्रीतून घडत नाही. सरकार नावाची यंत्रणा म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झाला त्या दिवसापासून ही यंत्रणा चालू आहे. ही एक मोठ्या प्रमाणातलं जे प्रशासन म्हणतो आपण व्यवस्था, सगळे कर्मचारी काम करत असतात, निर्णय ठरत असतात, त्याच्यासाठी तर अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पद्म पुरस्कार द्यावेत, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न हे पुरस्काराची नावं असावीत. कुठल्या कुठल्या व्यक्तीला देणं, एखाद्या व्यक्तीला जर आधी एखादा पुरस्कार दिला असेल त्याच्यापेक्षा पुढचा पुरस्कार म्हणजे पद्मश्री दिलेल्या व्यक्तीला पद्मभूषण किंवा पद्मभूषण दिलेलं असेल त्याला पद्मविभूषण आणि ह्याच्या पलीकडे जाऊन भारतरत्न, त्याचं एक विशिष्ट एक नियमावली तयार, आणि ही आत्ता तयार झालेली नाही. हा काही निर्णय मोदी सरकारने घेतलेला नाही, हे आधीपासून चालत आलेलं आहे. वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांना पुरस्कार देणे म्हणजे अतिशय म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करणारे, गरिबांसाठी काम करणारे, शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारे, की वेगवेगळी जी बीजं आहेत ती जतन करून ठेवणाऱ्या राहीबाई पोपेरेसारखी अतिशय ग्रामीण भागातली एखादी महिला, असंख्य अशा गोष्टी देशी वाण जिनं जतन करून ठेवलेले, गाईचं पालन करणारे आहेत किंवा ते काही विशिष्ट पद्धतीच्या गाईचा वंश ज्यांनी जतन करून ठेवलेला आहे, असंख्य पद्धतीनं किंवा त्यांनी जंगल राखून धरलेलं आहे असं त्या ईशान्य भारतातले काही लोक आहेत. असंख्य लोकांचे दुर्लक्षित असे जे लोक होते त्यांना पुरस्कार देण्याची एक चांगली प्रथा या सरकारने पाडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटत आहेत ते लोक, त्याच्या बाबतीतली जी भूमिका आता जी समोर येते त्याच्यात आक्षेप असा आहे की हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले, ही लोकशाही आहे, प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याच या सरकारला नाही कसं म्हणू शकता? जर दुसरं असलं असतं तर नाही म्हणू शकता. माझ्या शरीराचा हा अवयव आहे आणि मी समजा एखाद्या कारणासाठी माझ्या एखाद्या हाताला, माझ्या पायाला, माझ्या डोक्याला, माझ्या कानाला शिक्षा देऊन घेणारे म्हणजे कसं? तर हा आंतरविरोध झाला. त्याच्यामुळे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, स्थानिक प्रशासन असो, यांनी जर कुठल्या निमित्तानं असे जर काही पुरस्कार देणार असतील तर ते तुम्हाला तशा अर्थाने नैतिक पातळीवरती नाकारता येत नाहीत. सरकारचा राग करायचा आहे, कशा पद्धतीनं करायचा आहे, राजकीय विरोध कसा करायचा, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
कलाकारांनी सुद्धा त्या माझ्यापेक्षा ज्युनियर म्हणजे कनिष्ठाला आधी दिलं ना आता मला दिलं, किंवा सितारा देवी म्हटलं होतं की आता मी भारतरत्नाच्या पेक्षा खालचा पुरस्कारच स्वीकारणार नाही, हे कलाकाराला शोभत नाही. कलाकारांनी ह्याचा विनम्रपणे स्वीकार करावा, ते व्यक्ती किंवा त्या ठिकाणी बसलेल्या पक्ष सत्तेवर असलेला म्हणून नव्हे. तुम्ही ज्या कलेमध्ये तुम्ही आहात ते एका मोठ्या परंपरेचा भाग आहे, ती काय तुमच्यापासून सुरू झालेली कला नाही आहे. तसंच हे सरकारसुद्धा एखाद्या व्यक्तीचं किंवा एका पक्षाचं नाही आहे. 70-75 वर्षाची ती विशिष्ट परंपरा आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीतली एक विनम्रता असली पाहिजे. याच्यावरची उसंत वाणी. प्रजासत्ताकाचे पुरस्कार पद्म, विरोधक छद्म वागती हे. पक्ष नव्हे कुणी, जनतेची सत्ता अजूनी न पत्ता लागला ना. इंग्रजांचे होते इथे राज्य, जेव्हा नकार आला तेव्हा अर्थ होता. जनता सरकार देते निवडून, आग पाखडून काय होई. पुरस्कारासाठी झाला हा उशीर, आता ना फिकीर म्हणे कुणी. राजकीय कुणी विरोध करूनी, देती ठोकरूनी पुरस्कार. कांत म्हणे यांना नाही तारतम्य, कांत म्हणे यांना नाही तारतम्य. लोकशाही गम्य काही नाही, लोकशाही गम्य काही नाही. आपण लोकशाही प्रक्रिया स्वीकारलेली आहे. लोकशाही पद्धतीनं देश गेली 70-75 वर्ष मार्गक्रमण करत आलेला आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये हे जेव्हा पुरस्कार आपल्यासमोर येतात, कुणाच्या प्रत्यक्ष जे वाट्याला येतात त्या लोकांनी विनम्रपणे त्याचा स्वीकार करावा आणि हे जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून स्वीकार करावा, एखाद्या सरकारने दिलेले पुरस्कार म्हणून नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पुरस्कार मिळाल्याच्या नंतर तुमच्यावर आता जबाबदारी आहे असे एक नैतिक आदर्श विविध क्षेत्रातले सर्वसामान्य जनतेच्या समोर उभे करणे. तुम्ही जेव्हा हे पुरस्कार नाकारता तेव्हा तुमच्यातल्या एका विशिष्ट पद्धतीचा उद्धटपणा असो किंवा तुमचा एक जो इगो आहे तो समोर येतो आणि जो घातक आहे लोकशाही व्यवस्थेला. तुम्ही इतर ठिकाणी एखादी संस्था, एखादी व्यक्ती आणि त्यांचे पुरस्कार नाकारणे हे आपण समजू शकतो, पण सरकारी पातळीवरचे ज्या काही अशा गोष्टी असतात त्या नाकारण्याला सरकार हे लोकशाही प्रक्रियेतून आलेलं आहे, आपलंच सरकार आहे, त्याच्यामुळे तसा काही नैतिक अर्थ उरत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद. इथेच थांबूयात.